खेळाची सुरुवात आतमध्ये होणार आहे। आजच्या दिवसातील होणारा शेवटचा आणि अंतिमचा सामना आहे। काल शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळाली होती ती म्हणजे गुळूंचे टीम आणि माळेगाव। तर काल उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होणारी पहिली टीम ठरली होती। बारामती तालुक्यातला माळेगावचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलाय। तर आज पुरंदर तालुक्यातलीच टीम जाईल। फक्त पुरंदर तालुक्यातला संघ कोणता गावचा हा उपांत्यपूर्व फेरीसाठी येतो, नेरा की ढालेवाडी। 4 षटक पहिली इनिंग सुरू होते। शुभम उगाडेकडे बॉलिंग ट्रॅक वरती, चेंडू हातावरती आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि राहुल राठोडकडे स्ट्राईक आहे। राहुल राठोडला स्ट्राईक वरती आता ठेवण्याचा निर्णय। स्वप्नील साबळे मात्र नॉन स्ट्राईक लाईन उभा राहिलाय। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन घेऊन आतमध्ये टीम आणि पहिलाच बॉल राहुल राठोड 1-2 पावले पुढे सरसावत बॉल उंच आकाश मार्गाने उडवून टाकलाय लॉग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती धावा येतील त्या 6। राहुल राठोड, दमदार राठोड पहिल्याच बॉलवरती षटकाराच्या बरोबरी डावाची सुरुवात करणारा खेळाडू। प्रतिस्पर्ध्याला रेड सिग्नल दाखवलाय। राहुल राठोडनं जर त्याचा रिदम प्राप्त केल्यानंतर तो प्रचंड नुकसान करू शकतो। मोठ्या इनिंग्स आहेत राहुल राठोडच्या आणि आजही या मॅच मध्ये एक मोठी इनिंग राहुल राठोडची बघायला मिळते का हे पाहायचंय। प्रगतशील बागायतदार अक्षय शेठ रनवरे हे या ठिकाणी इथे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो। स्वप्नील साबळे पहिल्या चेंडूला आता फेस करेल। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे कायम ठेवलंय पहिल्या मॅच बसून ते ढालेवाडीनं। आतापर्यंत 2-2 सामने जिंकणाऱ्या दोन्ही टीम आहेत। पराभव काय असतो हे दोघांना आतापर्यंत लांब-लांबपर्यंत माहीत नाही। अनस्टॉपेबल, अनबिटेबल एकही पराभव आतापर्यंत दिवसात एकही पराभव मान्य न करणाऱ्या 2 टीम आहेत। त्यामुळे पहिला पराभव होईल इथे जो संघ पराभूत होईल। चेंडू स्वप्नील साबळेसाठी, शुभम उगाडे टान्स रीड केला होता, बघितलं होतं, त्यानंतर चेंडू टाकला तो स्वप्नील साबळेसाठी आणि तो इष्टरक्षकाच्या पाठीमागे कव्हर केला। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकाची सुरुवात झालेली असताना पहिल्या बॉलवरती षटकार दिसलाय राहुल राठोड बरोबर स्वप्नील साबळे। व्यावसायिक गटामधलं कमर्शियल लेवलचं क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे स्वप्नील साबळे। त्यानं आपलं उपजीविकेचं साधन तयार केलंय ते म्हणजे हे क्रिकेट आणि क्रिकेट रिलेटेडच तुम्ही बघाल त्यानं व्यवसाय सुद्धा तयार केला। एक धाव आली, एका धावेनं धावफलक पुढे येईल तर पंच या चेंडूवरती काय सिग्नल देतील यावरती लक्ष राहणार आहे। पंचांनी सांगितलंय नो बॉल, नो बॉलचा कॉल पंचांकडून येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट। यस, नो बॉलच आहे, लाईनच्या भरपूर बाहेर आहे बॉल। जी ग्रीन कलरची लाईन टाकलेली आहे तिच्या बाहेर बॉल पडलाय। येलो कलरची जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर बॉल पडलाय, त्यामुळे तो नोच राहील। बिफोर स्टंप इट्स अ नो बॉल आणि आफ्टर स्टंप असेल तर तो वाईट ठेवला जातो आणि सरळ दिसलाय ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघाल बॉलचा टप्पा पडला तो लाईनच्या बाहेरच। तर फ्रीट आणि येणाऱ्या चेंडूवरती सामना करणारा खेळाडू आहे राहुल राठोड। जीवन की हर समस्या ट्रैफिक के लाल बत्ती की तरह होती है, यदि हम थोड़ी देर प्रतीक्षा करें तो हरी होती है। फ्रीट, फ्रीटचा चेंडू राहुल राठोडनं खोदून काढलेला बॉल आहे आणि या चेंडूवरती सुद्धा धावा 4 आहेत। राहुल राठोडचा पुन्हा एक खणखणीत चौकार। चौकार षटकारांची भाषा तो खेळाडू बोलतोय। 13 धावा, 13 धावांचा आकडा धावपलक्यावरती या चौकाराच्या बरोबरी धावपलक्यावरती खेळ। पुन्हा एकदा शुभम बॉल विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात सजवलाय फटका। क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचण्याचं काम तिकडे केलं जात आहे आणि तिथे धावाही थोड्याशा धावून घेण्याच्या प्रयत्नात असत। दोन्ही टीमला माहिती आहे आतापर्यंतचा प्रवास आपण चांगला केला। हा सामना जिंकलो तर आपण 51,000 रुपयांची मॅच खेळण्यासाठी पात्र ठरू। मात्र हा सामना जर आपल्याला पराभव मान्य करावा लागला तर आजचा प्रवास आपला इकडेच संपतोय। त्यामुळे न मान्य करणारा पराभव आणि पाल अबाधित विजय रात कोण ठेवतो ती घोडदौड कायम ठेवायचे।
शुभम उगाडे पुन्हा एकदा एक 3 स्टंपच्या समोर ठेवलेला चेंडू होता. पहिलं षटक टाकण्यासाठी बोलायला शुभम उगाडे पहिलं षटक टाकून घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला. धावपलक्यावरती धावा आहेत त्या 15 धावा. स्वप्नील साबळे बरोबरीत राहुल राठोड हे कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, जे व्यावसायिक क्रिकेटर आहेत. ग्रामीण भागातलं क्रिकेट वेगळं आणि कमर्शियल लेवलचं व्यावसायिक गटात क्रिकेट खेळलं जाणारं क्रिकेट वेगळं. यावरती आपण चर्चा केली. आता ग्रामीण भागातलं क्रिकेट हे कसं असतं तुम्ही बघा. ग्रामीण भागातलं क्रिकेट हे एक आवड छंद जोपासण्यासाठी ग्रामीण भागातलं क्रिकेट खेळलं जातं. पारितोषिकाची जास्त घेणं देणं नसतं. मात्र जे व्यावसायिक गटातलं क्रिकेट खेळलं जातं ना, जे कॉमर्शियल लेवलचं क्रिकेट खेळलं जातं ना, सोप्या शब्दात सांगायचं ठरलं तर व्यावसायिक गटातले क्रिकेटर हे पैसे कमवण्यासाठी क्रिकेट खेळतात, कारण त्यांनी ते प्रोफेशन त्यांचं निवडलेलं आहे. आपण आपलं प्रोफेशन निवडतो. आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं, आपल्याला इंजिनियर व्हायचं असतं, आपण त्या दृष्टीनं काम करतो. तसे व्यावसायिक क्रिकेटर आहेत ज्यांनी उपजीविकेचं साधन हे क्रिकेट निवडलं आहे. हे खेळाडू क्रिकेटमधून उपजीविकेच्या साधनाकडे जातात. हल्ली नवीन क्रिकेटर तयार झालेले आहेत. मात्र नवीन मुलांनी सर्वात फोकस क्रिकेटवरती ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं प्रोफेशन एज्युकेशनसुद्धा सांभाळावं, कारण इथून पुढे प्रत्येकच खेळाडू क्रिकेटमध्ये येणारा आयकॉन होणार नाही, आयडॉल होणार नाही. आणि जरी तुम्ही आयकॉन झाला तरी तुमचं करिअर किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळं स्वतःचं प्रोफेशन जपणं महत्त्वाचं आहे. स्वप्नील साबळे चेंडू येण्या अगोदर बॅट फिरून गेले होते. जुबैर बॉलिंग मार्कवरती हा टीमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. टीमचा एक महत्त्वाचं डिपार्टमेंट सांभाळणारी जबाबदारी आपल्या खेंदावरती घेऊन धावणारा खेळाडू आहे. स्वप्नील साबळेला पहिला डॉट आहे. मावळ ट्रॅकर्सचा भाग राहिलेला खेळाडू आहे स्वप्नील साबळे. हाफपीट टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वाधिक यशस्वी टीम राहिली होती मावळ ट्रॅकर्स. मावळ ट्रॅकर्स सारख्या संघाचा सामना करण्यासाठी सुद्धा टीम यायच्या नाहीत पुढे, अशा टीमचा भाग राहिला होता. आणि तुम्ही पाहाल टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक स्वरूप जर कुणी आणलं ना, तर टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक स्वरूप आणलं ते डिंगडॉंग पुणेनं. जे जुने जाणते क्रिकेट आहे त्यांना डिंगडॉंग पुण्याचा संघाचं नाव माहीत आहे. इथेही जे जुने जाणते प्रेक्षक आपल्या बरोबरीत बसलेले आहेत त्यांनाही डिंगडॉंग पुणे टीमचं नाव माहीत असावं. अफजल सर, मारुती वैराट, विशाल कांबळे, ज्या वडगाव शेरी परिसरातून पुढे आलेल्या खेळाडूंनी डिंगडॉंग पुणेची बांधणी केली. आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये खरं व्यावसायिक स्वरूप कोणी आणलं तर ते डिंगडॉंग पुण्यानं आणलं. राहुल राठोड फटका फसलेला. इरफान डाऊन दी बॉल. माहिती आहे हा झेल साध्या सुध्या मामूली खेळाडूचा नाहीये आणि तो सोडूनही चालणार नव्हता. तो झेल टिपलाय आणि राहुल राठोडचा खेळ संपलाय. पहिला धक्का टीम ढालेवाडी सीसी. राहुल राठोड बाद. टेनिस बॉलमध्ये व्यावसायिक स्वरूप आणणारी टीम होती ती डिंगडॉंग पुण्याची. आणि डिंगडॉंग पुण्याच्या संघाची दहशत काय होते, एक काळ असा होता की डिंगडॉंग ज्या स्पर्धेमध्ये खेळायला जायचा त्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस हे डिंगडॉंगचंच मानलं जायचं. आणि काही वेळा अशी परिस्थिती तयार झाली होती की जिकडे डिंगडॉंगची एंट्री येईल तिकडे बाकीचे संघ खेळायला यायचे नाहीत. ही दहशत डिंगडॉंगनं तयार केली होती. ज्या परिसरात डिंगडॉंग जायचा त्या परिसरातले सर्वाधिक चांगले खेळाडू आपल्या टीममध्ये सहभागी करून घ्यायचा. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर कृष्णाला सुद्धा डिंगडॉंगनं असंच आपल्या टीममध्ये घेतला. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारायला जर कोणी शिकवलं असेल तर ते कृष्णानं शिकवलं. तो टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आहे. डिंगडॉंगनं सुद्धा कृष्णाला असंच आपल्या टीममध्ये घेतलं होतं. नकुल राठोड आतमध्ये. पहिला बॉल थोडासा अलॉंग दी कार्पेट अक्रॉस दी लाईन जाण्याच्या प्रयत्नात दिसले. मिड विकेट मागे उभा करून ठेवलाय. एक धाव तिथे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे येईल. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे. डिंगडॉंगचं पुढे विभाजन झालं. त्यानंतर आपण बघितलं प्रतीक 11 पुणे नावानं संघ खेळला. त्या संघानं सुद्धा भरपूर दौरे केले. मात्र डिंगडॉंगनं महाराष्ट्र आणि भारताचे दौरे केले होते डिंगडॉंगनं. आणि हल्ली आता व्यावसायिक स्वरूप जास्त झालंय क्रिकेटमध्ये. स्वप्नील साबळे अरे बॅटनं हा चेंडू. शतरक्षक पुढे धाव घेण्याच्या प्रयत्नात. हो कॉलिंग फसतंय का. स्वप्नील साबळे धावबाज 100% झाला असता. हातात आलेली संधी तुम्ही गमवून टाकली आहे लॉयन्स.
अशा संधी जर तुम्ही हातातून घालवत असाल तर तुमचा परतीचा मार्ग सुद्धा ही गोष्ट ठरू शकते. चुका इतक्याही करू नका की पश्चाताप करण्याची वेळ तुमच्या हातातून निघून जाईल आणि तुमच्या चुका सुद्धा माफ केल्या जाऊ शकतात जर तुमच्याकडे त्या चुका मान्य करण्याची तयारी असेल तर. एकोणीस धावा धावपलक्यावरती आहेत. स्वप्नील साबळे यावेळेस मात्र कॉल चांगला आहे. धाव घ्यायची नाही, तो धोका स्वीकारला जाणार नाही. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला ढालेवाडी. आपण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवू शकलाय. राहुल राठोड बाद आहे. 19 धावा धावपलक्यावरती आहेत. उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा आमच्या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील धुमाळ, लक्ष्मण खोडसे, विकी कुंभार, मयूर धुमाळ, अमितजी धुमाळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ वीर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये खरी जान ओतण्याचं काम केलंय ते म्हणजे या परिसरातल्या असणाऱ्या प्रेक्षकाने. सावल्यांनी मैदानावरती पदार्पण केलंय. सूर्य मावळतीच्या दिशेने झुकतोय. प्रत्येक सूर्योदय कोणाचं ना कोणाचं नशीब उजळवण्यासाठीच येत असतो. फक्त आवश्यक असतो तो संयम. पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ऍक्शन. 19 धावा धावपलक्यावरती 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालाय. षटक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचा षटकासाठी तिसरा नवीन गोलंदाज साहिल माने हा तिसरा गोलंदाज आहे जो तिसरं षटक टाकण्यासाठी पुढे आलाय. नकुल राठोड फुल लेनचा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल आहे आणि पुन्हा एकच सिंगल तिकडे येईल. एका सिंगलनं धावपलक्यावरती 20 चा आकडा पूर्ण होतोय. 20 धावा धावपलक्यावरती. 1 गडी बाद असताना 20 आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. मिड विकेट मध्ये खेळलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन बॅकअप मागे उभा करून ठेवलाय. 1 धाव. पुन्हा एका धावेच्या बरोबरी धावपलक पुढे. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आतापर्यंत स्वप्नील साबळेला मात्र बांधून ठेवण्याचं काम केलंय. त्याला जास्त मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. 2 चेंडूवरती 2 धावा. नकुल राठोड बरोबर तो आतमध्ये स्वप्नील साबळे उभा आहे. 21 धावांचा हा धावपलक दाखवतोय. धावपलक टॉस जिंकलाय. पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन टीम. राहुल राठोड आपला बाद होऊन माघारी आला ज्यानं पहिल्या बॉलवरती षटकार खेळला होता. हा चेंडू नकुल राठोड बॅटनं हा चेंडू प्रेक्षकांमध्ये आणि या धावा 6 असतील या चेंडूवरती. षटकार ठोकलाय आणि या षटकारानं धावपलक्यावरती 27 चा आकडा पूर्ण झालाय. 27 ऑन बोर्ड. 27 धावा. 2.3 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 27 धावांचा आकडा आहे. सत्तावीस धावा. आजच्या दिवसातली होणारी शेवटची आणि अंतिमची एक मोठी मॅच. उपांत्यपूर्व फेरीतलं दार ओपन करणारी टीम कोण? बॉल पुन्हा आडव्या बॅटनं नकुल राठोडनं धावपलकेची सरासरी वाढवायला सुरुवात केली. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू धावा देऊन जाईल. पुन्हा 4 धावांची मोहर आणि या चौकारानं धावसंख्या पुन्हा वाढेल. एक फायटिंग टोटल पर्यंत जायचंय. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावपलकेवरती आहेत. 31 धावांचा आकडा 2.4 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर ढालेवाडी सीसी 31 पूर्ण आहेत. नकुल राठोडची बॅट आता बोलायला सुरुवात होते. साहिल माने बॉल थोडासा मिसहिट होता. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात नकुल राठोड डेंजर एंडला. फेक येते तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये तिकडे सुखरूपरित्या पोहोचले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त झालेत. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 33. 33 धावांचा आकडा धावपलक्यावरती. 2.5चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 33 आहेत. रिकाम्या हाती घरी जायचं नाही. दोन्ही टीम कडून तो निर्णय पक्का आहे. संघनायकानं शेवटपर्यंत लढा अशा सूचना दिलेल्या आहेत. कठीण काळ आहे, संघर्षाचा काळ आहे, मात्र शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका. पहिल्या स्लिपमध्ये हा चेंडू स्टंपवरती मारण्याचा प्रयत्न. इरफान 3 षटकांचा खेळ संपतोय. 34 धावा धावपलक्यावरती. 3 षटकं टाकून झालेले आहेत. संघर्षाची लढाई आहे. शेवटचा सामना आपण खेळतो. या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला सगळी ताकद पणाला लावायची. त्यामुळे हा टप्प्यातला कार्यक्रम आपल्याला टप्प्याटप्प्याने करावा लागेल. शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका. दोन्ही संघनायकाने आपल्या खेळाडूंना त्या सूचना देऊन टाकलेल्या आहेत. परतीचे मार्ग कापून टाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठेवावा लागेल पुन्हा एकदा डोळ्यासमोर. तानाजी मालुसरे फक्त मोजक्या 60 मावळ्यांसह कोंडाणा घेतला होता. पुरंदर जाऊ नये म्हणून मोरारबाजी देशपांडेंनी लढवली होती मोठी फौज. तर बरोबरीत शिवाकाशी स्वराज्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आला. 6 महिन्यात वेळा पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन शिवाकाशीत तो तह करण्यासाठी ते रूप घेऊन जातो सुद्धा. युवा उद्योजक, प्रगतशील बागायतदार समीर शेठ समगीर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. प्रणय सोनवणेंची स्टोरी त्यांनी एडिट करून त्यांच्या इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेली आहे. प्रणय सोनवणे त्यांची सगळी फौज घेऊन तयार आहेत. 302 प्रणय सोनवणे यांना ओळखलं जातं आणि या भागातलं मोठं नाव आहे. त्यांनी ऑलरेडी त्यांची एक स्टोरी एडिट करून ठेवलेली आहे आणि प्रसिद्ध रील स्टार आहेत. त्यांच्या उजव्या हाताला 4 जण उभे आहेत. त्यांच्या डाव्या हाताला त्यांचे बाकीचे मेंबर आहेत. त्यामुळे त्यांची ताकद तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. प्रणय सोनवणेंची फौज मोठी आहे. धावपलक्यावरती 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. बॉल नकुल राठोड मिड विकेट मध्ये झेल ड्रॉप होतोय. झेल तिकडे ड्रॉप झालाय. तो चेंडू थांबवण्यासाठी प्रयत्न चांगला दाखवलाय. तिसऱ्या पंचांकडून बघायचंय की तो चेंडू व्यवस्थित अडवलाय का, तर अडवलाय. यस, व्यवस्थित सेव आहे. पंचांनी तो डिसिजन दिलाय आणि पुन्हा मॅच चालू राहील. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू तर नकुल राठोड रोखलंय. त्या तुलनेत आपण पाल टीमला नकुल राठोड यावेळेस फटका पुरा फसलाय. शुभम उघाडे डाऊन दी बॉल. सोपा लॉलीपॉप झेल आणि या बरोबरीत अजून एक धक्का. नकुल राठोड माघारी. थर्टी 38 धावा धावपलक्यावरती. 38 धावांचा धावपलक आहे. जुबेर
38 धावा धावपलक्यावरती. कव्हर मध्ये खेळलेला चेंडू आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, धावबाची संधी आहे का? स्क्वेअर लेग पंचांचा डिसिजन तिसऱ्या अंपायर कडे त्यांनी पाठवलाय. किरणदादा धुमाळ प्रगतशील बागायतदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बरोबर आहे सन्मानश्री विराज मोहनरावजी धुमाळ विश्वस्त श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटच्या चेंडूवरती खेळाडू धावबाद आहे. विकेट आहे ना शेवट. OUTचा कॉल. शेवटच्या चेंडूवरती फक्त एक धाव. विजयासाठी 40 धावा बनवायच्या 4 ओव्हरमध्ये. निरा लॉयन्स टीम. खेळाची सुरुवात आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. विजयाचं टार्गेट हे 4 ओव्हरमध्ये 40 धावांचं आहे आणि 4 ओव्हरमध्ये 40 म्हणजे प्रति षटका पाठीमागे 10. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती स्वप्नील साबळेच्या हातावरती चेंडू आहे.
कव्हर मध्ये पहिलाच बॉल गॅपमध्ये ढकलून देण्याचं काम केलंय आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या बरोबरीत जुबेर डावाची सुरुवात करणार आहे. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर केलेला हा बॉल 4 धावांची मोहर देऊन जाईल. जुबेर महत्वाचा खेळाडू राहिलाय की फॅक्टर ठरू शकतो या मॅच मधला. हा गेम चेंजर राहू शकतो अँड बी अ गेम चेंजर. दिस वर्ल्ड हॅज ऑलरेडी फुल ऑफ प्लेयर. इकडे गेम चेंजरच बनण्याची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती 4 धावा आलेत. प्रति षटका पाठीमागे 10ची गरज आहे. स्वप्नील साबळे पॉवर प्ले चांगला हाताळावा लागणार आहे. तर चांगला पॉवर प्लेचा फेस करणार तर तो सामना केला टीम लॉयन्स तर त्याचा मोठा फायदा होईल. बॉल यावेळेस मात्र चांगली लाईन आहे. चांगली लाईन लेंथ वरती चेंडू. लेग बाईटचा कॉल मुख्य पंचांकडून बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. लेग बाईटचा कॉल सरांनी दिला. एका धावेच्या बरोबरीत धावपलकीवरती 5चा आकडा पूर्ण होणार आहे. धावा कुठून येत आहे त्याला जास्त महत्व नाही. धावा येणं महत्वाचे आहेत आणि त्या धावा गोळा करायचे त्या लॉयन्सला. पहिलं षटक कसं हाताळतो स्वप्नील साबळे, धावा किती खर्च करतो त्यावरून पुढे 3 षटकांचा प्रवास शेष राहील. शुभम उगाडे ऑन स्ट्राईक येईन. आज मॅच मध्ये पुन्हा एका मोठ्या इनिंगची आवश्यकता आहे. एक मोठी इनिंग खेळून आपल्या संघासाठी एक नवीन चेहरा बनण्याची अजून एक मोठी संधी उपलब्ध आहे. शुभम उगाडे हा बॉल समोर मारलाय आणि सरळ सीमारेषेच्या पार मारलाय. ओव्हर अ बाउंड्री आणि या बॉल वरती धावा गोळा केल्या गेल्या त्या 6. षटकार ठोकण्यात येतोय. शुभम उगाडे पहिल्या 2 मॅच मध्ये थोडासा अनकम्फर्टेबलचा जो रिझन होता ना तो त्याचा दिसला होता. तिसऱ्या पंचांकडून षटकार आहे की चौकार आहे एकदा चेक केलं जात आहे. षटकाराची घोषणा आहे आणि या 6 धावेंनी धावपलक वाढणार सुद्धा आहे. या षटकारानं धावसंख्येत होणारी वाढ आणि खेळ पुन्हा चेंज. शुभम उगाडे या मॅच मध्ये त्याची बॅट तो चालवतो का? माइंड इज वेपन अँड वेपन इज ऑलवेज लोडेड अँड माय सायलेन्स इज जस्ट नाउ अँड स्पोक जस्ट वेट अँड वॉच. 12 धावा धावपलकीवरती 20 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 28 धावा. 20 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. ही मोठी जोडी आहे लॉयन्स कडून. जुबेर 20 मध्ये 28. बॉल यावेळेस थोडासा लोअर फुल टॉस खाली उतरणारा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये. 1 धाव त्या चेंडूवरती पुन्हा आली आहे. 5 चेंडू टाकून घेतलं स्वप्नील साबळे यानं. धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13. 40 मधल्या 13 ह्या आउट बोर्ड वरती पुढे. खेळ अजूनही डावातला भरपूर शिल्लक आहे. इथून पुढे टीम माघारी येण्यासाठीचा प्रयत्न करू शकते. अर्थात त्यांचा प्रयत्न राहील आणि मॅच मधलं चित्र इथून पुढे बदलू शकतं. 13 धावा धावपलकीवरती शुभम उगाडे यंग टॅलेंट आहे. हा अपकमिंग सुपरस्टार आहे निर्याचा आणि हे यंग टॅलेंट तुम्हाला ऑन स्ट्राईक एनला बघायला मिळेल. चैतन्य शेवाळेनंही प्रभावित केलंय या आधीच्या मॅच मध्ये. शुभम उगाडे बॉल मिड ऑनला. 18 चेंडू खेळात आणि बनवायच्या त्या 27 धावा. 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील होणारी शेवटची मॅच आहे. जिंकणारी टीम सेमीफायनल खेळण्यासाठी जाईल. पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास या स्पर्धेतला संपेल. प्रत्येक पाऊल इथून पुढे जपून टाकावं लागणार आहे. इफ यू डोंट स्टेप फॉरवर्ड यू आर ऑलवेज इन द सेम प्लेस. 27-18 मध्ये 13 धावा धावपलकीवरती. 18 चेंडू मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये राहिली. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आहेत सुधीर साबळे. या षटकामध्ये सुधीर साबळे किती धावा खर्च करतो कारण त्याने महत्वाची षटकं टाकली आहेत. विशेष म्हणजे 2 षटकं चांगली टाकत असताना
त्या 2 षटकांचा स्पेल अर्थात तो सांभाळला होता, तो म्हणजे स्वप्नील आणि सुधीरनं. तर आता इथेही ही जबाबदारी त्यांना घ्यायची आहे. यानंतर सहदेवला पुढे आणलं जाईल. बाळासाहेब तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे गोलंदाजांचं डिपार्टमेंट चांगलं आहे. हो जुबेर फटका पहिल्या चेंडूवरती फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या बरोबरीत जुबेर बाद होऊन माघारी येणार आहेत. 13 धावांवरती पहिल्या विकेटचं पतन आपण पाहाल मैदानावरती. सामना सोपा दिसत असला तरी तितकासा सामना सोपा राहील का हा सुद्धा एक महत्वाचा खेळ आहे. खेळ ऑन आहे. अजूनही पॅरलल ही मॅच आहे. दोन्ही संघांकडून सामना बरोबरीत आहे. बरोबरीची ही लढाई आहे अजून. आयुष्य फार झटक्यात संपतं. कुठली सल मनातनं बाळगता आयुष्याच्या शेवटपर्यंत पोहोचणं शक्य आहे. आयुष्य खूप लवकर आणि खूप झटक्यात संपतं. सुरुवात करण्यासाठी थोडंसं धैर्य दाखवावं लागतं. जे आयुष्य आपण जगण्यासाठी इथे आलो त्याचा आदर करावा लागतो. आणि सगळ्या भेटींचं मूल्य जाऊन एक लक्षात घ्या की तुम्ही स्वतःला मिळालेली स्वतःसाठी एक अमोलिक भेट आहात. हा बॉल निभाट आतमध्ये विकी नवले आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय डिस्पॅच इन बाउंड्रीवर. 6 धावांचा मोठा स्ट्रोक षटकार. या षटकारानं 6 धावांची मोहर आली आहे आणि या 6 धाव्यांबरोबरीत विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये बदल होईल. विकी नवलेचा पहिलाच ब्लास्ट. हा बॉल यावेळेस विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात 1 धाव तिथे प्राप्त होते. ती बाईचा कॉल मुख्य पंचाने देऊन टाकलेला आहे. बाईचा कॉल एका सिंगलनं धावपलिकेवरती खेळ पुणे आणि विजयाचं कॅल्क्युलेशन सुद्धा बदलून टाकलंय ते नीरा लॉयन्सनं. 20 धावा अजून 20च राहिलेल्या आहेत. अजून 20 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. शुभम उगाडे उडवलाय बॉल आणि सरळ रोप वरून रोडच्या पलीकडे. शुभम दमदार उगाडे हे यंग टॅलेंट मैदानावरती दहाडतंय आज. लेंथ नाही टाकू शकत सुधीर तुम्ही. जो फलंदाज लेंथसाठीच तयार आहे त्याला जर तुम्ही पुढे टप्प्यात चेंडू देत असाल तर टप्प्यातला कार्यक्रम त्यानं केला. 26 धावा धावपलक्यावरती. मोठाले बदल घडून आणायचे असतील तर विलक्षण मनोधैर्य लागतं. आयुष्य फार छोटं आहे आणि तुम्ही पाल हे असंच कापरागत उडत जाताना बघू नका. सुरुवात करावी लागेल. शुभम उगाडे पुन्हा एक दाडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मागे. एकच धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे. विजयाचं कॅल्क्युलेशन आम्ही सांगू 13 चेंडूमध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 13 धावा. 13 चेंडूमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बघायचंय पंचांचा निर्णय. बारा चेंडूंचा खेळ मॅच मध्ये शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 13 धावा. आनंद देणारी प्रतियोगिता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आनंद देणाऱ्याच गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि एक मोठी प्रतियोगिता. हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला ऑन स्क्रीनवरती बघायला मिळतोय. काही प्रेक्षक कामावरून घरी जाताना रोडवरती थांबलेत आणि निखळ सामन्याचा आनंद घेतला जातोय. दिवसाचं कामकाज करून घरती परतीच्या मार्गावरती घराच्या दिशेनं जात असताना रोडच्या कडेला गाडी उभी करून ही मॅच थांबवून अर्थात ती मॅच बघण्याचा आनंद आहे. शुभम उगाडे मॅच मध्ये एक ट्विस्ट तयार करणारी खेळी त्यानं दाखवली. जे काही करायचं ते आत्ताच करायचं आणि आजच करायचंय कारण उद्या कुणीही बघितला नाही आणि वर्तमान काळा बोलायचा नसतो तर तो जगायचा असतो. एका धावेसाडीचा प्रयत्न मैदानावरती. पुन्हा एकदा धावांसाडीची धावात मध्ये बघायला मिळते. पहिल्या रनसाठी रनआउट आहे का हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत आता पुढे काय आहे, तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय हे बघितलं जाणार आहे.
जबाबदारी अजूनही दोन्ही संघांकडे मोठी आहे, ती संपलेली नाही. आणि खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ह्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. तिसऱ्या पंचांचा डिसिजन 2 धावा या चेंडूवरती आहेत. नॉट आउटचा कॉल आलाय. या 2 धाव्यांनी विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे जे ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. दहा चेंडू 10 विकी नवले. या मॅच मधली उत्सुकता कमी करून टाकणारी इनिंग. उडवलाय बॉल. लॉयन्स इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धावा संख्या 36 वरती विजयासाठी राहिल्या फक्त 4. फक्त 4 धावांची आवश्यकता. विकी नवले चांगली बॅटिंग या मॅच मधून. ओहो विकी नवले बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातावरती आहे. सामना अजून संपलेला नाही. अजूनही खेळ डावातला अजूनही शेष है शिल्लक है. विजयी समस्याओं में अवसर खोजने से आते हैं और जो शब्द आत्मा को जागरूक करते हैं वो रत्न आभूषणों से अधिक कीमती होते हैं. 4 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. फक्त 4 धावा आहेत. यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. म्हणजे ते 6 चेंडू आणि हे 3 म्हणजे 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. आणि 9 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 4 धावा. 9 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. 9 चेंडू मध्ये 4 इकडे डिपेंड केल्या जातील का? संघर्षाशिवाय कधीच काहीच नवीन निर्माण होत नाही. स्वतःचं अस्तित्व सुद्धा तयार होत नाही. 4 चेंडू झालेले आहेत म्हणजे 8 चेंडू मध्ये 4 बनवायचे. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. एक्सक्यूज मेक टुडे इझी बट टुमारो हार्ड बट डिसिप्लिन मेक्स टुडे हार्ड बट टुमारो इझी. यू वॉन्ट टू चेंज अपडेट. चैतन्य पहिला बॉल आपण पाहतोय फेस करतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा चेंडू खेळलाय. 1 आली म्हणजे विजयासाठी आता 3 धावा दूर आहे टीम. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. 7 चेंडू मध्ये 3 धावा एक मोठा प्लेटफॉर्म है. शुभम उघाड़े. जिंदगी के रंगमंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता. डॉट बॉल ची सांगता. 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 3. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. असे सामने कलात्मक वळण घेतात. त्या दिवशी 7 चेंडू मध्ये 7 नाही झाला. त्या दिवशी रत्नागिरी दापोली मध्ये एक मॅच मी बघितले जिकडे 6 चेंडू मध्ये 2 नाही झाल्या. आता इकडे 6 चेंडू मध्ये 3 आहेत. जिंदगी के रंगमंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता. मिट्टी के दीपक सा ये जीवन है. आपका तेल खत्म तो आपका खेल भी खत्म. और हर जंग जीत के लिए नहीं लड़ी जाती. कुछ ये दुनिया को बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था रणभूमि में जो लड़ रहा था. 6 मध्ये 3. टालेवाडीनं सुद्धा आवाज दिलेला आहे. स्वप्नील साबळे. राहुल राठोड सांगतोय शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका. 3 धावांसाठी आपल्याला लढावं लागेल. शस्त्र नुसतं हातात घेतलं की कोणी पराक्रमी ठरत नाही. रणमार्तंडाच्या अंतर्मनातील जिद्दीचं तेज तलवारीच्या पात्यावरती उतरलं की शस्त्राच्या महाभयंकर पात्यातून पराक्रमाच्या ठिणग्या बाहेर पडतात. 6 चेंडू मध्ये 3. जिंदगी सवार नहीं के लिए तो जिंदगी पड़ी है. वो लम्हा सवार लो जहाज जिंदगी खड़ी है. हरला तर 1 वर्ष वाट बघावी लागेल या स्पर्धेची आणि वर्षानंतर परत यावं लागेल अण्णांना फोन करून. 6 चेंडू 3. चैतन्य शेवाळे कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. 5 चेंडू मध्ये 2 धावा. क्या होगी इस मैच की कहानी? 5 चेंडू मध्ये 2 धावा
सामना जिंकण्यासाठी खेळ. शुभम उगाडेला फुलटॉस आहे आणि शुभम उगाडेचा झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली. 4 चेंडू आणि बनवायचे ते 1. हा झेल नाही सुटला टीम तर तुम्ही मॅच सोडलेली आहे. झेल सुटल्यानंतर किती मोठा फटका बसू शकतो. कपिल देवनं तो कॅच पकडला नाही तर तो वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित शर्माचा 4 धावांवरती झेल सुटला आणि तिथून त्यानं पुढे 264 बनवल्या होत्या. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. 1 धाव थांबवायची, सेव्ह करायची, यासाठी सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये बोलावले डालेवाडीने. चैतन्य शेवाळे बॉल मारलाय त्यानं सरळ रोडच्या पलीकडे आणि दुसरी टीम उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारी नेरा लॉयन्स इनटू द सेमी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम, हार्ड लक टीम, डालेवाडी सीसी.